आपल्या परिवारातील काही सदस्य जे आपले व्हिडिओ नियमितपणे बघतात, व्यवस्थित माहिती घेऊन त्याप्रमाणे बागकाम करतात, अशा आपल्या काही व्ह्यूअर्सची माझं फोनवर बोलणं झालं. कारण त्यांना एक समस्या होती. काही व्ह्यूअर्सनी मला कमेंटद्वारे कळवलं की जास्वंदीची पानं पिवळी पडू लागलेली आहेत. ह्यावर उपाय काय? आता तुम्ही बघू शकता की माझ्याकडे ही जी जास्वंदी आहे तिची पण पानं मी मुद्दाम ठेवली आहेत. ती पानं तुम्हाला दाखवण्यासाठी की जास्वंदीची पानं आता हिवाळ्यात कशी पिवळी पडतात, त्यामागचं कारण काय हेच आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, माय पॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व यूट्यूब परिवाराचे हार्दिक स्वागत. आता त्यांच्या ह्या समस्यांचं निवारण मी त्यांच्याशी फोनवर बोलून किंवा कमेंटद्वारे करू शकले असते, पण आपला एवढा मोठा जो परिवार आहे आणि ज्यांना बागकामाची आवड आहे त्यांनाही जर माहिती मिळाली तर तीही आपल्या जास्वंदीच्या रोपाची, आपल्या आता जे काही आपली कायमस्वरूपी झाडं डॉर्मन्सीमध्ये गेलेली आहेत त्यांची नीट व्यवस्थित काळजी घेऊ शकतात. डिसेंबरची 11 तारीख चालू आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा डिसेंबर संपत आलेला आहे. तर डिसेंबरच्या मध्यावर आपण आहोत आणि वातावरणात आता बऱ्यापैकी गारवाही जाणवू लागलेला आहे. म्हणजेच काय तर आता हिवाळ्याला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा हिवाळा आता सुरू झालेला आहे तेव्हा आपली ही कायमस्वरूपी झाडं ज्यांनी आपल्याला पूर्ण फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात फुलं दिलेली आहेत, त्यांचा आरामाचा काळ सुरू झालेला आहे. ती आता डॉर्मन्सीमध्ये गेलेली आहेत. आता हळूहळू रोप आपल्याला नवीन फूट वगैरे म्हणजे नवीन पालवी वगैरे सुद्धा देणार नाही. नवीन पानंसुद्धा आपल्या रोपाला येणार नाहीत, फुलं येणार नाहीत. तुम्ही बघू शकता की नवीन पालवी आलेली आहे, पण कळी मात्र कळीचा कुठेच नामोनिशाणासुद्धा नाही आहे. एकही कळी आता रोपावर दिसून येत नाही. याचा अर्थ काय तर आपलं हे जे जास्वंदीचं झाड आहे हे आता पूर्ण डॉर्मन्सीमध्ये गेलेलं आहे, आराम करत आहे. आता जेव्हा आपलं हे जास्वंदीचं रोप डॉर्मन्सीमध्ये गेलेलं आहे, आराम करायला त्याने सुरुवात केलेली आहे, आता ते आपल्याला नवीन पालवी काय फुलंसुद्धा देणार नाही. अशा वेळेला ते त्यांना जितकं लागेल तितकंच अन्न बनवतं. आणि त्यामुळे ते काय करतं तर जितकी जास्तीची जुनी पानं आहेत ती अशा प्रकारे पिवळी करून गाळून टाकत असतं, जेणेकरून त्याला अन्न बनवण्यास लागू नये. आता आपली ही डॉर्मन्सीमधली जी रोपं आहेत ही अशा पद्धतीने पानं का बरं गाळतात तर त्यांना जास्तीचे अन्न बनवायला लागू नये. जर रोपावर जास्त पानं असतील तर अन्न बनवावंच लागेल. त्यामुळे जी काही जास्तीची जुनी पानं असतील, आता तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला जी नवीन आलेली पानं आहेत ती हिरवीगार आहेत, पण खालची जुनी झालेली पानं मात्र पिवळी पडलेली आहेत. तर रोप काय करतं, त्याला जास्तीची पानं जी असतात रोपावर जुनी झालेली वगैरे खराब झालेली, तर त्याला जास्त अन्न बनवायला लागू नये म्हणून आपलं रोप आता हिवाळ्यामध्ये, आता डॉर्मन्सी पिरियडमध्ये ही पानं गाळून टाकत असतं. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवली होती रोपाने बघा आपोआपच ही पानं अशा पद्धतीने गाळून टाकलेली आहेत. आणि यामुळे आपण काळजी करण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा अशी रोपावरची पिवळी पानं असतील किंवा पिवळी पडत चालली असतील, खराब झाली असतील, अशी पानं आपण काढून टाकायची. तर
कैचीच्या सहाय्याने असा तिरका छेद देऊन ही पानं काढून टाकायची. लक्षात येत असेल तुमच्या, असा तिरका छेद द्यायचा. आता आपण रोपाची पानं अशा प्रकारे छाटून टाकलेली आहेत. तर जिथे आपण पानं छाटलेली आहेत, आता इथे अशी ओली जखम, आपल्याला जशी जखम होते ना काही लागलं तर तशी रोपालाही होते. त्यामुळे लगेचच आपण त्या भागावर हळद लावायची. कारण आपलं रोप जे आहे हे आता आराम करतं आहे, पूर्णपणे निद्रावस्थेत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आता वातावरणातील बाह्य उपद्रवी जीवांशी काय तसेच म्हणजे मातीच्या आतमध्ये असणाऱ्याही उपद्रवी जीवांशी लढण्याची ताकद उरत नाही. त्यामुळे आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. ज्या वेळेला ही अशी पानं आपण काढून टाकू रोपावरची, त्यावेळेला लगेचच त्या भागावर हळद लावायची. कारण तो भाग जर उघडा राहिला तर वातावरणातील उपद्रवी जीव त्या उघड्या भागावर बसून आपल्या रोपाला त्रास देतात आणि आपल्या रोपाला आधार होण्याची शक्यता असते. जसं आपल्याला जखम झाली आणि माशा वगैरे बसल्या तर आपल्याला किती त्रास होतो ना, आणि त्यामुळे आपल्याला काही आजारही होऊ शकतो. त्यामुळे आपणही आपल्या जखमेची काळजी घेतो. तर आता आपल्या रोपाला जी जखम झालेली आहे त्याची काळजी आपल्यालाच घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता हिवाळ्यात सर्वप्रथम तर आपण जेव्हा रोपावर आपल्या अशी पिवळी पानं बघू तेव्हा आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे की रोपाला जास्तीचे अन्न बनवायला लागू नये म्हणून रोप अशी जुनी झालेली पानं पिवळी करून गाळून टाकत असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले रोप डॉर्मेन्सीमध्ये आहे, ते कुठल्याही प्रकारचे अन्न बनवत नाही. त्यामुळे मातीतून ते कुठलेही अन्नद्रव्य शोषून घेत नाही. तसंच पाणीही ते मातीमधून शोषून घेत नाही. त्यामुळे आता रोपाला पाणी देताना, आता हे अनंताचं पण बघा खराब झालं आहे, कारण अनंत पण आता डॉर्मेन्सीमध्ये जाणार आहे. त्याने पण आपली पानं अशा पद्धतीने गाळायला सुरुवात केलेली आहे. तर रोपाला पाणी देताना, मातीत पाणी देताना सुद्धा आता आपल्याला काळजीपूर्वकच पाणी द्यायचे आहे. कारण जास्तीचे पाणी जर आपण दिले आणि ते जर कुंडीत साचून राहिले तर ते मुळांच्या आसपास साचून राहणार. आणि मुळांच्या आसपास जर असे अतिरिक्त पाणी साचले तर आपली मुळं जी आहेत, रोपाची जी मुळं आहेत ती स्ट्रेसमध्ये आल्यामुळे आपलं रोपही स्ट्रेसमध्ये येऊ शकतं. त्यामुळे अजूनही जर ड्रेनेज होल चेक करून ते क्लिअर केले नसतील तर ते व्यवस्थित क्लिअर करून घ्या, जेणेकरून अतिरिक्त पाणी त्या ड्रेनेज होलमधून व्यवस्थितपणे बाहेर निघून जाऊ शकेल. अतिरिक्त पाण्याचा निचरा त्या ड्रेनेज होलमधून व्यवस्थित होऊ शकेल. आता जास्तीचे अन्न बनवायला लागू नये म्हणून जसं रोप पानं पिवळी करतं ना, तसंच जर पाणी रोपाला जर आपण जास्त दिलं तरी देखील आपले रोप अशा प्रकारे पानं पिवळी करतं. त्यामुळे आता हिवाळ्यात जेव्हा आपलं रोप डॉर्मन्सीमध्ये गेलेलं आहे, पूर्णपणे निद्रावस्थेत आहे, आराम करतं आहे, त्यावेळेला पाणी देताना काळजीपूर्वक पाणी द्यायचं. असं मातीमध्ये बोट घालून बघायचं. आता मी सकाळी पाणी दिलं होतं कारण की जवळजवळ 2 दिवस पाणी दिलं नव्हतं, त्यामुळे माती बोटाला चिकटून आलेली आहे. तर असं 1 ते 1.5 इंच जेव्हा माती सुकेल याच्या अगोदर आपण काय केलं तर मातीमध्ये मॉइश्चर टिकून राहावा याची आपण काळजी घेतली. पण आता वातावरणामध्ये गारवा जाणवू लागलेला आहे, हिवाळा सुरू झालेला आहे. आता मात्र ह्या डॉर्मन्सीमध्ये गेलेल्या रोपांना 1 ते 1.5 इंच माती सुकल्याशिवाय, माती व्यवस्थित सुकल्याशिवाय पाणी द्यायचे नाही. मातीवरून 1 ते 1.5 इंच सुकली की मग आपण त्यांना पाणी द्यायचं. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण आठवड्यातून 2दा किंवा 3दाच पाणी देऊ शकतो. रोज रोज पाणी देण्याची आवश्यकता आता डॉर्मन्सीमध्ये गेलेल्या रोपांना रोज रोज पाणी देण्याची आवश्यकता नाही.
तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता गारवा बऱ्यापैकी वाढला आहे, गारठा जाणवतोय. तर आता खूप सकाळी लवकर उठून रोपांना पाणी द्यायचंच नाही. पाणी द्यायचंच नाही सकाळी लवकर उठून. सकाळी 9 नंतर म्हणजे जवळजवळ 9:30 ते 12-12:30च्या आत आपण रोपांना पाणी द्यायचं, जेणेकरून ते पाणी जे आहे ते व्यवस्थित रूम टेम्परेचरला येईल. आता सकाळी आपण जेव्हा उठतो पाणी इतकं गार असतं की ते आपल्याला सहन होत नाही, तर मग आपल्या या रोपांना ते कसं सहन होईल बरं. त्यामुळे काळजी घ्यायची की एवढ्या सकाळी उठून पाणी द्यायचंच नाही. आता ज्यांना ऑफिसमध्ये वगैरे जायचं असतं तर सकाळी उठून आपण लवकर उठून या आधी बागेची कामं उरकून घ्यायचो, झाडांना पाणी वगैरे द्यायचं आणि त्यानंतर आपण आपली बाकीची कामं उरकायचो. पण आता असं करा की आधी बाकीची कामं उरकून घ्या आणि मग ऑफिसला जायच्या 10 ते 15 मिनटं अगोदर बागेत जाऊन रोपांना पाणी द्या. पण प्लीज खूप सकाळी रोपांना पाणी देऊ नका, कारण हे थंड पाणी आपली रोपं सहन करू शकत नाहीत आणि थंड पाण्यामुळेही आपल्या रोपांची मुळं स्ट्रेसमध्ये येऊ शकतात. आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही दुसरी जास्वंदी आहे. हिची पानं बघा कशी हिरवीगार आहेत. अगदीच काय तुम्हाला इथे कळ्या वगैरे पण दिसून येतील, पालवी पण दिसतील, कारण ही हायब्रिड जास्वंदी आहे. ही शक्यतो डॉर्मन्सीमध्ये जात नाही, ती आरामाला जात नाही. त्यामुळे ही अगदी हिरवीगार आहे, तिला काही कशाचाही त्रास नाही आहे, ती छान बहरते. पण ही जी गावठी जास्वंदी आहे, ही जी देशी जास्वंदी आहे, हिचा मात्र आता डॉर्मन्सीचा काळ चालू आहे. त्यामुळे तिला नको असलेली जास्तीची पानं ती आता गाळून टाकते. जुनी झालेली जी काही पानं आहेत ती गाळून टाकते. आता हिवाळा असल्यामुळे बाष्पीभवनाची ही जी प्रक्रिया आहे ती सुद्धा अतिशय हळूहळू चालते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्येही शक्यतो पाणी देऊ नका, कारण जर पाणी जास्त दिलं गेलं तर माती सुकणार नाही संध्याकाळच्या वेळेत पाणी दिल्यावर, आणि मग मातीतून बुरशीचा त्रास आपल्या रोपांना होऊ शकतो. तसेच आता ह्या डॉर्मन्सीमध्ये गेलेल्या रोपांना कुठल्याही प्रकारचं कंपोस्ट खत द्यायचं नाही, कारण रोप जर आपलं अन्नच बनवणार नाही आहे तर आपण मातीमध्ये जर कंपोस्ट खत दिलं तर ते कंपोस्ट मातीमध्ये कुंडीत आतमध्ये तसंच पडून राहतं आणि ते रोपाच्या मुळांच्या आसपास साचून राहतं. त्यामुळे काय होतं तर कुंडीत आतमध्ये उष्णता तयार होते आणि या उष्णतेमुळे रोपाची मुळं खराब होऊ शकतात, सडू शकतात, त्यांना मुळकूससारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे आता आपल्याला आपल्या रोपांना कुठल्याही प्रकारचे कंपोस्ट खत अजिबात द्यायचे नाही आहे. आपले रोप अशा प्रकारे पानं पिवळी करून आपल्याला आठवण करून देतो की अरे बाबा मी आता आराम करतोय, झोपलोय मी आता, प्लीज मला कुठलंही कंपोस्ट किंवा पाणी वगैरे देऊन डिस्टर्ब करू नकोस, मला आराम करू दे. आता आपण डायबॅक गुलाबामध्ये होतो हे माहीत करून घेतलं, पण जर कुंडीत आपण आता हिवाळ्यामध्ये जेव्हा आपलं रोप कुठल्याही प्रकारचं अन्न बनवत नाही आहे अशा वेळेला जर आपण कंपोस्ट महिन्याच्या महिन्याला देत गेलो आणि ते जर कुंडीत तसंच साचून राहिलं, रोपांनी ते शोषूनच घेतलं नाही कारण की ते अन्नच तयार करणार नाही आहे, तर जी उष्णता तयार होईल ना त्या उष्णतेमुळे जास्वंदीच्या रोपालाही डायबॅक होण्याची शक्यता असते. आता हा जो डायबॅक आहे हा डायबॅक जर हा जेव्हा गुलाबाला होतो तेव्हा तो वरून होतो, वरून फांदीपासून खोडापर्यंत होतो, पण जास्वंदीच्या रोपाला खोडापासून डायबॅक व्हायला सुरुवात होते. आता वरून जर डायबॅक व्हायला सुरुवात झाली तर आपण त्याच्यावर काही ना काहीतरी उपाययोजना करू शकतो, पण खालून मुळांपासून जर डायबॅक व्हायला सुरुवात झाली तर आपलं कसं लक्षात येणार, म्हणजे आपलं रोप यावेळेला दगावू पण शकतं ना. त्यामुळे आता हिवाळ्यामध्ये अजिबात कुठलंही कंपोस्ट आपल्याला द्यायचे नाही, हे मात्र आपल्याला अगदी गाठ बांधून लक्षात ठेवायचं आहे.
तसंच रोपांना आता फवारा करताना संध्याकाळच्या वेळेत अजिबात करायचा नाही. फवारा करतानाही आपण जी वेळ लक्षात घेतली म्हणजे सकाळी 9 नंतर 12-12:30च्या आत आपण फवारा उरकून घ्यायचा. दुपारच्या वेळेतही फवारा करायचा नाही, कारण दुपारी जे पॉलिनेशनला उपयोगी पडणारे जीव असतात जसं फुलपाखरू, भुंगे, माशा, तर ह्यांची पॉलिनेशनची क्रिया चालू असते आणि आपण जर असा कीटकनाशकाचा फवारा केला तर हे जे उपयुक्त जीव आहेत ज्यांची आपल्याला पॉलिनेशनसाठी मदत होते ह्या जीवांनाही त्या कीटकनाशकाचा फवारा जो आपण मारणार आहे त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रोपाला फवारा करतानाही आपण या वेळेतच करायचा. दर 8 ते 10 दिवसांनी रोपावर कुठल्या ना कुठल्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा आठवणीने आता या दिवसांमध्ये करायचाच आहे. आपण जर संध्याकाळच्या वेळेमध्ये जर आपल्या रोपावर फवारा केला तर हवेमध्ये गारवा असतो, एक आर्द्रता असते, तर ह्यामुळे काय होतं, रोपाची पानं लगेच सुकत नाहीत आणि संध्याकाळच्या वेळेला रोपांना त्रास देणारे उपद्रवी जीव वातावरणामध्ये बरेच असतात आणि हे जीव आसरा शोधत असतात आणि त्यांचा महत्त्वाचा आसरा असतो आपल्या बागेतील रोपं. त्यामुळे पानं जर ओली राहिली तर ते ह्या पानांच्या मागच्या बाजूला आपली अंडी घालून आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. तसेच बाष्पीभवनाची क्रिया ही हळूहळू होत असल्यामुळे माती पण जर सुकली नाही व्यवस्थित तर मातीतून बुरशी होणार. त्यामुळे संध्याकाळी न रोपांना पाणी द्यायचं ना कुठल्याही प्रकारचा फवारा करायचा. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, जास्वंदीच्या आपल्या रोपावरती जर अशा प्रकारे पानं पिवळी दिसत असतील तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्ही बघा की वरच्या बाजूला जी पानं आहेत ती हिरवीगार आहेत, कारण ती नवीन पानं आहेत, ते अगदी ताजी तवाने टवटवीत दिसत आहेत. पण खाली जी जुनी पानं आहेत ती मात्र आता पिवळी पडू लागली आहेत, म्हणजे ही जास्तीची पानं आहेत आणि रोपच आपलं ही पानं गाळतं आहे, कारण त्याला जास्तीचं अन्न बनवायला लागू नये. त्यामुळे अशी पानं जर रोपावरती पिवळी पडली तर आता हिवाळ्यामध्ये काहीही काळजी करण्याचे कारण नाही. रोपाला आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं कंपोस्ट खत द्यायचं नाही आहे, कारण की ते निद्रावस्थेत आहे. त्यामुळे ते मातीतून कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य शोषून घेणार नाही. पण हां, दर 8 ते 10 दिवसाने कुठलं ना कुठलं तरी लिक्विड खत मात्र आपण आठवणीने द्यायचं आहे, दर 8 ते 10 दिवसांनी. तसंच दर 8 ते 10 दिवसांनी घरगुती कीटकनाशकांचा फवाराही करायचा, कारण रोपामध्ये आता रोप आपलं झोपलं आहे ना, त्याच्यामध्ये आता तितकीची ताकद उरलेली नाही आहे की वातावरणामधील जे काही उपद्रवी जीव आहेत त्यांच्यापासून आपला बचाव करायचा, किंवा मातीमधून जर बुरशी आली किंवा काही उपद्रवी जीव त्रास देत असतील तर त्यांच्यापासून आपला बचाव करायचा, आपलं संरक्षण करायचं. ते त्या अंतर आणि बाह्य उपद्रवी जीवांशी आपलं रोप सामना करू शकत नाही. त्यामुळे त्याची काळजी आपल्यालाच घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काळजी करू नका. रोप झोपलं आहे, रोप आराम करतं आहे, त्याला आपण आता डिस्टर्ब बिलकुलही करायचं नाही आहे. आपल्या आणखीन एक आपल्या परिवारातल्या ताई आहेत, त्यांनी मला विचारलेलं की त्यांनी कारल्याची वेल घरी लावलेली आहे, तर त्याची काळजी कशी घ्यायची. ताई, वेल असो वा रोप असो, काळजी एकच आहे. आता वेलीवरती फुलं यायच्या अगोदर मुठभर कंपोस्ट द्या त्याला, म्हणजे फुलं चांगली येतील. फळाचं जे काही भाजीपाला जर तुम्ही कारली लावली आहे तर त्याचं जे फळ येईल त्याचा आकार मोठा होईल कंपोस्टमुळे. जास्त पाणी देऊ नका, पाणी देताना त्याची काळजी घ्या. 8 ते 10 दिवसांनी त्याच्यावरती कुठला ना कुठला फवारा मारा. आणि काय करायचं, ही जी वेल असते ह्या वेलीला जेव्हा नवीन पालवी येते ती वरून थोडीशी खुडायची, त्यामुळे ती जास्त घनदाट व्हायला तिला मदत मिळते. तर वेलवर्गीय रोपांची काळजीसुद्धा आपल्याला एकाच पद्धतीने घ्यायची आहे.
व्यवस्थित कंपोस्ट द्यायचं, लिक्विड खतांचा वापर करा, वेळच्या वेळी कीटकनाशकाचा फवारा करायचा. अपेक्षा करते आज दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रोपावर जर अशी डॉर्मन्सीमध्ये गेलेली जी आपली रोपं आहेत त्यांची पानं जर अशी पिवळी पडू लागली असतील, जी जास्वंदीची आपलं जी रोपं आहेत त्यांच्यावर जर अशी पानं पिवळी पडू लागली असतील तर काळजीचं कारण नाही आहे. रोप आता अन्न बनवत नाही, त्यामुळे अशी जास्तीची पानं ते स्वतः गाळून टाकतं. त्याला कुठलंही कंपोस्ट खत वगैरे द्यायचं नाही, जास्तीचं पाणी द्यायचं नाही. आता मातीमध्ये मॉइश्चर टिकून राहावा याची काळजी करायची नाही. 1 ते 1.5 इंच माती व्यवस्थित सुकल्यावरच रोपाला पाणी द्यायचं. तर एवढी काळजी घेऊन आपण जर आपल्या रोपाला आता ह्या दिवसांमध्ये आराम करू दिला तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा आपलं हे जास्वंदीचं रोप खूप चांगल्या पद्धतीने भरेल आणि आपल्याला भरपूर फुलं देईल. थँक्यू.